गुड इव्हिनिंग फ्रेंड्स, नमस्कार. आजचा दिवस का बिझी होता, पण घरी जाता जाता लक्षात आलं आज आजी आजोबांना भेटून जावं आणि खूपच छान वाटलं. खरंच आज घरी गेली आणि सोफ्यावर जाऊन बसली. थोडी थकली होती, पण आजोबा येऊन बसले आणि म्हटले, का गं तू आली तर मला सांगितलंच नाही. म्हटलं आजोबा मी थोडी थकली आहे, पण येऊन बसले माझ्याजवळ आणि गप्पा मारायला लागले. तर त्यांना काय माहिती माझा चेहरा बघून काय लक्षात आलं. तर ते जेव्हा पण मी सॅड असते तेव्हा येऊन बसतात आणि काहीतरी गोष्टी शेअर करतात. पण शेअर करता करता काही गोष्टी अशा सांगून गेले की खरंच लक्षात राहिल्या. थँक्यू दादा. असे खरंच घरामध्ये मोठे माणसं असणं किती छान असतं ना, आणि माहेर घराजवळ असणं हे तर खूप बेस्ट. थँक्यू दादा, तुमच्यामुळे खूप साऱ्या गोष्टी लक्षात आल्या. तर त्यांनी मला बोलता बोलता त्यांचे लाईफची जर्नी सांगितली, एज्युकेशन कसं केलं, जॉबला कसं लागलो, लाईफ किती खडतर होती, पण काम करत राहिलो, लोक भेटत राहिले आणि चांगले चांगले लोक त्यांना भेटत गेले. त्यांनी मला हेही सांगितलं, बेटा तुलाही आयुष्यात असे लोक भेटतील, फक्त काम करत राहा आणि तुझ्या कामावर प्रेम कर. तर थँक्यू दादा, हे जे तुम्ही मला सांगितलं हे माझ्यासाठी खूप इन्स्पायरिंग होतं. त्याच्याबरोबर हे लक्षात आलं की दिवसभर किती दोघं जण तुम्ही आजी आजोबा एकटे असतात, तर आम्ही तुम्हाला वेळ द्यायला पाहिजे. तर कोणीतरी बोलणारं नसतं तुमच्याबरोबर, तर तुम्ही एवढ्या साऱ्या गोष्टी गप्पा केल्या. तर खरंच तुमच्याबरोबर गप्पा मारता आल्या आणि खरंच ज्याच्याकडे घरामध्ये मोठे माणसं आहेत त्यांनी सगळ्यांनी घरी त्यांना वेळ द्या. आज ते तुमच्याबरोबर आहे म्हणजे ब्लेसिंग आहे. आमचे आजोबा आमच्यासाठी खरंच रोल मॉडेल आहेत. लहानपणापासून ते त्यांच्या जर्नी सांगत असतात आणि त्यांची जर्नी ऐकायला आम्हाला खूप आवडते. थँक्यू दादा. असे आजोबा असणं म्हणजे खरंच एक गॉडफादर घरात आहे, एक देव माणूस घरात आहे. आय लव्ह यू दादा. बाय. रात्रीच्या वेळा येऊ नका म्हणतो तो चौकीदार काय सांगू, चहा पिणार का?